नमस्कार, मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला पफ स्लीव्हज एल्बो पर्यंत म्हणजे कोपरेपर्यंत बाही कशी कट करायची ते दाखवणार आहे. तर आधी आपल्याला पेपर कट करायचा आहे, मग आपल्याला अस्तरवर आणि मेन कपड्यावर कट करायचा आहे. तर मी हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. असा डबल फोल्ड करून ठेवायचा पेपर. आणि सर्वात आधी आपल्याला जशी आपण सिंपल कोपऱ्यापर्यंत बाही कट करतो तशी आपल्याला बाहीची मार्किंग करून घ्यायची आहे. तर सर्वात आधी आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे. तर बाहीची उंची आपल्याला तयार 10 इंच पाहिजे, तर आपण 10.5 इंचावर मार्क करणार आहोत. तर अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचंय. 10.5 इंचावर मार्क करायचं आहे. आणि ब्लाऊजची छाती आहे आपली 32 साईजची, तर 32चा चौथा भाग 8 इंच होतोय. तर 8 इंच आपल्याला बाहीची रुंदी टाकायची आहे. तर अशी इकडच्या साईडनी हे आपल्याला बाहीची रुंदी टाकून घ्यायची आहे. तर मध्य सेंटर मध्ये ही बाहीची रुंदी टाकून घ्यायची आहे आणि अशी रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे. तर 3 इंचावर आपल्याला इकडच्या साईडनी कॅफाईट लावायची आहे. 3 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि 1.5 इंच आतमध्ये मार्किंग करायची आहे. आणि इकडच्या साईडने जिथून आपण उंची टाकलेली आहे तिकडच्या साईडतून आपल्याला 2.5 इंचावर मार्क करायचा आहे. एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि हा 1.5 इंचापासून ते 2.5 इंचापर्यंत अशी क्रॉस रेषा आखून घ्यायची आहे. तर हा पॉइंट 1.5 इंचाचा आणि इकडून आपण बंद बाजूकडून 2.5 इंचावर मार्क केलं होतं तो पॉइंट अशी क्रॉस रेषा ओढून घ्यायची आहे. बघू शकता मी जसं दाखवते व्हिडिओमध्ये तशी ओढायची आहे. अशी ओढल्यानंतर आपल्याला याचा मध्य करायचा आहे. असा टेप ठेवायचा आणि फोल्ड करून घ्यायचा. असा पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडने असं आकार इथून सुरुवात करायचा 2.5 इंच पासून असा आकार म्हणजे हा आपण पॉइंट दिला आहे. या रेषेच्या इकडच्या साईडने अर्धा इंच, पाव इंच घेतलं तरी चालेल आणि इकडच्या साईडने पाव इंच असा आकार द्यायचा आहे आणि हा आकार आपल्याला 1 इंच इकडे द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही असा देऊन घेतल्यानंतर आता आपल्याला पफ स्लीव्हज तयार करायची आहे. तर सर्वात आधी आपल्याला ही रुंदीची रेषा मोजून घ्यायची. बाहीची रुंदी आहे तर त्याचा मध्य करायचा आहे आपल्याला. बघू शकता असा टेप ठेवायचा आणि असा फोल्ड करायचा आणि इथं एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे. इथं पॉइंट दिल्यानंतर आपल्याला इकडे जेवढा पफ घ्यायचा असेल तेवढे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. तर मी 5 इंचावर मार्किंग करते. तुम्ही 5-5.5 इंचही घेऊ शकता आणि इकडे जेवढं आलंय मोजायचं 4 इंचावर. तर इकडच्याही साईडने आपल्याला 4 इंचावर पॉइंट देऊन घ्यायचा आहे. दिल्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर असा बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला आता इथून आकार द्यायचा आहे. तर आपल्याला या कोपऱ्यावर टेप ठेवायचा आहे. तिथून 1.5 इंचावर मार्क करायचा आहे. त्याच्यानंतर इथून अशी सुरुवात करायची आकार द्यायची आणि असा आकार देत देत इथं मिळवायचा आहे आपल्याला आकार. बघू शकता तुम्ही असा मिळवून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला असे कट देऊन घ्यायचा आहे. म्हणजे मार्किंग करून ठेवायची आणि मग कट द्यायचा आहे. व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता आता ही फर्स्ट स्लीव्हची आपली मार्किंग रेडी आहे. तर मी तुम्हाला कट करून दाखवते आणि इकडच्या साईडने आपल्याला दंडगेची मार्किंग करून घ्यायची. तर याचा दंडगेर आहे 4.5 इंच. 4.5 इंचावर मार्क करायचं आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि असं हा पॉइंट आणि हा पॉइंट क्रॉस मध्ये जोडून घ्यायचा आहे असा आणि हा 1.5 इंचाचा पॉइंट जोडून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर कट करताना आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. तर इथून अशी इथपर्यंत कट करायचा आहे. हा मधला आकार आपल्याला कट करायचा नाहीये. तर मी कट करून दाखवते तुम्हाला. बघू शकता इथे सेंटर वरती एक कट द्यायचा आहे आणि इथं आपण जो ड्रॉ केलेला होता आपण पॉइंट इथं एक कट देऊन घ्यायचा आहे. जेणेकरून आपण जेव्हा बाही जोडत असतो किंवा आपल्याला पफ क्रिएट करायचा असतो तेव्हा आपण इथं या नॉच पासून आपल्याला वरती चुन्या घेत आपल्याला पफ तयार करायचा आहे. तर ही बघा ही अशी बाही आपली तयार झालेली आहे. तर आता मी तुम्हाला कपड्यावर पण कट करून दाखवते.
तर अस्तर घेतलेला आहे मी आधी. त्याच्यावर आपल्याला ही बाई ठेवायची आहे. तरी अशी ठेवायची आहे, बघू शकता. आणि आपल्याला ही अशीच्या अशी मार्किंग करून घ्यायची कडूची. हे बघा असं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. पॅटर्न व्यवस्थित ठेवायचं आहे. पॅटर्न वरती असा हात ठेवायचा आहे. पॅटर्न अजिबात सरकू द्यायचं नाही आणि असं एक्झिट मार्किंग करून घ्यायची आहे कडून. पेपर हलू द्यायचा नाहीये. आपण जिथं कट दिलेले आहेत तिथं ही मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला समजेल. तर कुठे कट द्यायचे, सेंटरचा ही कट देऊन घ्यायचा आहे आपल्याला. जशीच तशी मार्किंग करत तिघीही कट देऊन घ्यायचे. हे असं ड्रॉ करून घेतलेलं आहे मी. आता आपल्याला अस्तरवरच ही कट करून घ्यायचं. पेपर बाजूला ठेवून देते मी. दोघी बाया आपल्या कट होतील याच्यात. कपड्यावरही कट देऊन घ्यायचा आहे आपल्याला. कुठलाही कट देऊन घ्यायचा आहे. सेंटरचाही कट देऊन घ्यायचा आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही, इथे आपण असे छोटे 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 प्लेट घेत आपल्याला हे आपण जेवढं एक्स्ट्रा घेतलेलं होतं तेवढं आपल्याला कव्हर करायचं आहे. इथं पोत तयार करायचं आहे आपल्याला. तरी अस्तर कट झालेले आहे. आता आपण अस्तर बाजूला ठेवून घेऊ आणि आता मेन कपड्यावर म्हणजे ब्लाउज पीसवर आपल्याला कट करायचा आहे. तर हा ब्लाउज पीस आहे. तर ही वर्कवाली बाजू आहे. तर त्याच्यावर आपल्याला पाठीचा भाग कट करायचा आहे. म्हणून इकडच्या साईडला अस्तर फोल्ड करून ठेवते मी. म्हणजे एक सोबत आपल्या दोघीही बाया कट होतील. असं फोल्ड करायचं आहे आणि व्यवस्थित असं सेट करत आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे. तर तुमचं कापड जसं ऍडजस्ट होत असेल तसं तुम्ही ठेवून व्यवस्थित कट करून घेऊ शकता. बाकीचे पार्ट मी नंतर कट करणार आहे. ब्लाउजची कटिंग पण नंतर दाखवणार आहे मी. तर आधी आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. तर हे बघा व्यवस्थित असं ठेवून घेतलेले आहे आणि थोडा थोडा कपडा सोडत अर्धा अर्धा इंच मार्जिन ठेवत म्हणजे मेन कपड्यात आणि आपल्याला आता कट करून घ्यायचे आहे. तर हे बघा मी कट करून दाखवते. बघू शकता आपली बाही तयार आहे. तर मी आता ही तुम्हाला शिवून पण दाखवणार आहे. चला तर मग आता बाही शिवून घेऊया. तर हे बघा आता आपल्याला सर्वात आधी मी एक बाही तयार करून दाखवते. तर एक साईडला ठेवून देतो. तर ब्लाउज पीसची सरळ बाजू वरती ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर टाकून घ्यायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर मी सरळ बाजू ब्लाउज पीसची वरती ठेवलेली आहे आणि उलटी बाजू ही खालच्या साईडनी गेलेली आहे. तर आपल्याला त्याच्यावरती अस्तर टाकून घ्यायचं आहे. तर अस्तर टाकल्यानंतर आपल्याला इथून अशी सरळ टीप टाकून घ्यायची आहे. बघा अशी सरळ टीप टाकल्यानंतर आपल्याला हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कट करून घेतल्यानंतर आपल्याला या अस्तर इकडच्या साईडनी पलटी करायची आहे असं आणि याच्यावर आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे. म्हणजे सिंगल फूटची टीप टाकून घ्यायची आहे. तर मी याला टाकून घेते आधी. टीप टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला ही अशी सरळ करायची आणि याच्यावरही दाब टीप टाकून घ्यायची आहे. तर 3 टिपा द्यायच्या आहेत आपल्याला बाहीला. व्यवस्थित असं कापड करत सेट करत असं दाब टीप टाकून घ्यायची आहे. जास्त मध्ये टाकायची नाही. असं एकदम कडेने टीप टाकून घ्यायची आहे. तर मी ही टीप टाकून दाखवते. बघू शकता चारही बाजूने व्यवस्थित असं मी अस्तर आणि ब्लाउज पीसचा कापड हा अटॅच करून घेतलेला आहे. जो राहिलेला कपडा आहे तो एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला.
आता आपल्याला हे कट आहेत दिलेले आपण, ते कट आपल्याला व्यवस्थित अजून जास्त सेट करून घ्यायचे आहेत. तर देऊन घ्यायचे आहेत परत ते कट सेंटरचा, आणि इकडच्या आपण साईडला जो मार्क केलेला होता कट, तो कट देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर व्यवस्थित बघायचं आणि मग कट देऊन घ्यायचे आहे. इथं तर आपल्याला इथून असं सरळ ठेवायची आहे बाही, आणि आपल्याला एक कट दिलेले आहे तिथून आपल्याला प्लेट टाकत घ्यायची आहे. तर 4-5 जेवढ्या प्लेट बसतील तेवढ्या आपल्याला प्लेट देऊन घ्यायच्या आहे. तर प्लेटचं तोंड आपल्या साईडने करायचं आहे. बघू शकता तुम्ही, इकडच्या साईडने म्हणजे वरच्या साईडने जिथे आपण बाही जोडतो त्या साईडने आपल्याला प्लेटचं तोंड करायचं आहे. असं जास्त मोठ्या नाही घ्यायच्या आणि जास्त छोट्या पण नाही घ्यायच्या, अर्धा इंचाच्या प्लेट घ्यायच्या आहेत आणि असं व्यवस्थित अशा प्लेट देऊन घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही, जिथे कट आहे मी खडूने मार्क करून दाखवते, इथे कट आहे आणि इथून आपल्याला प्लेटच्या सुरुवात करायची आहे. तर वरच्याच डायरेक्शन मध्ये आपल्याला ही प्लेट घेऊन घ्यायची आहे आणि काळजी घ्यायची आहे आपल्याला अस्तर आणि मेन कपडा हे दोघी व्यवस्थित घेऊन पकडून आणि मगच प्लेट द्यायची आहेत, नाहीतर मग अस्तर सुटून जातं किंवा ब्लाऊजचा कपडा सुटून जातो. तर मी प्लेट देऊन दाखवते तुम्हाला. बघू शकता या प्रकारे. तर आपल्या प्लेट किती पडले आहेत दाखवते मी मोजून. 1, 2, 3, 4 प्लेट पडले आहेत. तर इकडच्याही साईडने आपल्याला 4 प्लेट घ्यायच्या आहेत. तर आता बाही अशी करायची इकडच्या साईडने आणि समोरच्या साईडने आपल्याला प्लेट, ह्या पण समोरच्या साईडने आपल्याला प्लेट ठेवायची आहे. तर तिकडच्या साईडला जर 4 प्लेट आहेत तर इकडच्याही साईडला आपल्याला 4च प्लेट घ्यायच्या आहेत. तर सेम आपल्याला जशा तिकडच्या साईडला दिलेल्या आहेत तर इकडच्याही साईडला आपल्याला तेवढ्याच प्लेट घेऊन घ्यायच्या आहेत. तर बघू शकता खूप सुंदर अशी बाही तयार झालेली आहे. तर व्यवस्थित असं लावून बघायचं आहे. व्यवस्थित बघू शकता आणि पफही खूप छान आलेला आहे. जेव्हा आपण बाही जोडतो ना तेव्हा खूप छान दिसते ही बाही. तर इकडच्या साईडला आपल्याला खाली म्हणजे आपला दंडगेर आहे तिथे आपल्याला अशी एक लेस लावून घ्यायची आहे. गोल्डन कलरची लेस घेणार आहे मी. तर बघू शकता ही अशी लेस घेतलेली आहे मी. तर ती आता लावून घेणार आहे. हे बघा बाहीचा खूप लुक मस्त आलेला आहे. बघू शकता आणि पफही खूप छान आलेला आहे. तर मी अशाच प्रकारे दुसरीही बाही तयार करून घेते. तर हे बघा दुसरी ही बाही मी रेडी करून घेतली आहे. तर खूप सोपी आणि सुंदर अशी बाही जर शिवून अशी जर घातली तर खूप सुंदर दिसते. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.